साधु साधु साधु। अभी समय बहुत तेजी से भाग रहा है। बहुत सारे भंते जी का धम्म देशना सुनना है, पर समय को ध्यान में रखते हुए अभी हम पूजनीय भिक्खु ज्ञान रचित भंते जी का धम्म देशना सुनेंगे। आप लोगों का नींद भी इधर उधर भाग जाएगा। अच्छे से धम्म देशना, और ये धम्म देशना के बाद हम संगदान कार्यक्रम करेंगे। याद रखिए, हमारा प्रोफेसर डॉक्टर खेमधम्म महाथेरो भंते जी का धम्म देशना भी अंत में होने वाले हैं। तो ज्ञान रचित भंते जी को धम्म देशना के लिए आमंत्रण करते हैं। 3 बार साधु साधु बोलिए। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। महाकारुणिक, देवांचे आणि मनुष्याचे शास्ता, तथागत सम्यक संबुद्ध, तथागतांचा सद्धम्म, तथागतांचा पावन पवित्र आर्य श्रावक संघ, या तीनही रत्नाला प्रथमतः त्रिवार अभिवादन करून, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे 3 रत्न लाभले, ज्यांच्यामुळे आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहू। आजच्या या शुभप्रसंगी संघदानाच्या आयोजनाच्या परिस्थितीमध्ये उपस्थित पूज्य खेमधम्मोजी महाथेरा, पूज्य इंदवंसजी महाथेरा आणि संपूर्ण पूज्य भिक्खू संघ, या कार्यक्रमाचे आयोजक, आयोजिका, संयोजक, संयोजिका, दानदाते, दानदात्या, उपासक, उपासिका, विशेषतः ताई पुंडे, त्यांचे धर्मावन पती उपासक पुंडे आणि सारा पुंडे परिवार, आज आपण या संपूर्ण उत्सवामध्ये खूप श्रद्धेनं सहभागी झालात आणि पूज्य भिक्खू संघाचं सुव्यवस्थित पद्धतीने स्वागत करून, भगवान बुद्धाच्या वचनाचा पाठ ऐकून, घरी सुंदर भोजन दान करून, पुष्पवृष्टी संघावर करून, या ठिकाणी येऊन आपण बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाचा जयघोष करून आपण धम्मदेशना श्रवण करण्यासाठी बसला आहात। उपासक आणि उपासिकांनो, धम्मदेशना श्रवण केल्याने, ती स्मरणात ठेवल्याने आणि त्यानुसार आचरण केल्याने मनुष्याचे जीवन हे सुखी होते। म्हणून नित्यनियमाने तथागत सम्यक संबुद्ध सांगतात की आपण धम्मदेशना श्रवण केली पाहिजे, ज्या योगे आपलं जीवन मंगलमय होईल।
आपले जीवन मंगलमय होण्यासाठीच, आपल्या जीवनामध्ये सुख संपदा मिळण्यासाठीच आपण नित्यनियमाने जिथे जिथे कुठे तुम्हाला भगवान बुद्धाच्या धम्मदेशनेचा उपदेश आहे असं माहीत झालं की तुम्ही पहिलं तिथं जा, जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचा जो काही वेळ आहे तो वेळ सुखाच्या कामासाठी लागेल, तुमच्या पुण्यप्राप्तीसाठी लागेल. मनुष्याचं जीवन हे फार दुर्मिळ असतं आणि ते दुर्मिळ जीवन आपण दान देण्यासाठी, शील पालन करण्यासाठी आणि आपलं मन वश करून मनातले विकार काढण्यासाठीच आपण हे सारं जीवन त्याच कामात घालवलं पाहिजे. पण बहुतेक संसारामध्ये अविद्येमुळं, अज्ञानामुळं बहुतेक लोक आपलं सारं जीवन दानामध्ये लावण्याच्या ऐवजी, धन कमावण्यामध्ये, शील पालन करण्यासाठी लावण्याऐवजी ते कमवलेल्या धनातून शील तोडून चैन मौज मजा करण्यामध्ये आणि आपलं जीवन विकारमुक्त, विकार काढण्यासाठी, समाधीचा अभ्यास करण्यासाठी लावण्याच्या ऐवजी आपलं चित्त चंचल बनवून, आपलं चित्त सण उत्सव त्योहार आणि जिथे जिथे आपलं चित्त राग द्वेष मोह उत्पन्न करेल तिथे जास्त लावलं जातं. त्याचं आयोजन शासनाच्या मार्फत केलं जातं, राज्य शासनाच्या मार्फत केलं जातं, महानगरपालिकेच्या मार्फत केलं जातं. कारण त्याच्यामधून त्यांना उत्पन्न प्राप्त होतं आणि लोक मग ते नृत्य पाहणे, गायन पाहणे, जत्रा उरूस किंवा पिक्चर पाहणे, कपडे खरेदी करणे, दागदागिने घेणे, याच्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त गर्दी दिसेल. तुम्ही थोडंसं चिंतन मनन करा, तुमच्या लक्षात येऊन जाईल की तुम्ही एखादं शहर घ्या, कुठलंही एक शहर घ्या, समजा औरंगाबाद शहर घ्या आणि आजचा दिवस घ्या की आज 6 नोव्हेंबर 2021ला 25,26,00,000 लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये फक्त मोजून 400 ते 500 लोक धम्माचं आचरण करत असतील. आज 400 ते 500 फक्त. तुम्ही थोडंसं चिंतन करा की किती लोक आहेत की आज जे दान कर्म करत असतील, शील पालन करत असतील आणि ध्यान करत असतील. किती लोक आहेत असे? 25 ते 26,00,000 लोकसंख्या असलेल्या औरंगाबादमध्ये. आता आपण इथं समजा भिक्षू सगळे पकडून 50-100 लोक आणि आणखी पूर्ण औरंगाबादमध्ये जिथं कुठं आयोजन असेल योग्य धम्माचं पालन करण्याची फार आणखी 100-200-250 लोक सोडले, 300 लोक सोडले तर बाकीचे 25,75,000 25,90,000च्या पुढं लोक हे ज्याच्यामुळं मानवाला दुःख मिळतं ते काम करत आहेत. एका शहराचा आपण अभ्यास केला, फक्त एक शहराचा. तुम्हाला जर एक शहराचा अभ्यास थोडा मोठा झाला तर तुम्ही आपल्या एका कॉलनीचा अभ्यास करा. आपली एक कॉलनी घ्या, समजा आपल्या कॉलनीमध्ये समजा 50 घरं आहेत. 50 घरामध्ये प्रत्येक घराचं तुम्ही ज्या ज्या घरी थोडेसे गेला असाल, कधी मैत्रिणी असताना जाऊन पाहिलं असेल तर त्याच्यातून तुम्ही एक अंदाज बांधा की समजा आज या घराच्या आत हे सुरू आहे, बाकी दुसऱ्या घराच्या आत काय काय सुरू असेल. तुम्हाला असं वाटतं का की लोक ध्यानाला बसलेले असतील म्हणून? तुम्हाला असं वाटतं का की लोक शील पालन करण्याचं चिंतन करत असतील म्हणून? नाही. किंवा दानाचं आयोजन सुरू असेल असं का? नाही. तर बहुतेक छोटे छोटे मुलं मोबाईलमध्ये असतील, छोट्या छोट्या मुली जे छोटे आहेत ते कार्टून बघत असतील, थोड्याशा आणखी जे मोठं मुलं मुली आहेत ते मोबाईलमध्ये चॅटबीट करत असतील, आणखी कोणी घरात टी व्ही लावून थोडे पिक्चर पाहत असतील आणि काही वर तोंड करून झोपले असतील. म्हणजे रात्री झोपले पण पुन्हा झोपले असतील आता डबल. आता यापैकी कोणतं कर्म तुम्हाला दानाचं वाटतंय? झोपणं हे कर्म दानाचं वाटतंय का टी व्ही पाहणं हे कर्म दानाचं वाटतंय? याच्यामध्ये कोणतं दान आहे, शील आहे, समाधी आहे?
आणि निसर्गतः आपण अनेक जन्मात केलेल्या कुशल कर्माचा परिपाक म्हणून मानवी जीवन भेटलेलं आहे. आणि मानवी जीवन एवढ्यासाठीच निसर्गाकडून भेटलेलं आहे की या मानवी जीवनातच दान देता येतं, शील पालन करता येतं, समाधीचा अभ्यास करता येतात. बाकी दुसऱ्या जन्मात नाही करता येत. पशु जर झालो तर नाही करता येत. समजा या 25 ते 26 लाख लोकसंख्या असलेल्या या शहरामध्ये प्राणी किती असतील, कुत्रे किती असतील? श्रीमंत लोकांकडे 1-1, 2-2 कुत्रे आहेत. आणि आपल्या मनानंच गावठी कुत्रे आपल्या मनानंच पाळलेले, त्यांना कोणी पाळलं नाही, काही नाही, आपल्या मनानंच वाढलेले. असे टोटल कुत्रे जर पकडले ह्या शहरामध्ये तर कसंही केलं तर माणसं गणित जर पकडले तर तेवढे होतात. परंतु काही लोक आहे की जे कुत्रे पाळत नाहीत, पण गावठी भरपूर आहेत. तर या शहरामध्ये 5-10 लाख कुत्रे तर नक्कीच आहेत. मग आता ते कुत्रे काय करत असतील सध्या? ते कुत्रे काय दानाचं आयोजन करत असतील का? काय दानाबद्दल असे कुत्रे बसले एकमेकाबद्दल बोलत असतील का की का रे आपलं चिवरदान कधी करायचं असेल, किंवा असं काही चर्चा करत असतील का? काय आपलं काही घर बिर असं काहीतरी चर्चा किंवा देशाबद्दल काही सोचत असतील का? किंवा त्यांच्या जात बिरादरीबद्दल तर बोलतील का? असं म्हणतात का ते? असं कुठल्या तरी कुत्र्यांनी मिटिंग घेऊन म्हणत असतील का की आपण किती दिवस उष्ट खायचं रे? कोणाच्या दारी केलं की हे लोक ताजं खातात, आपल्याला शिळं देतात, फेकतात. जे घरी पाळलेले त्यांना चांगलं देतात, पण आपलं काय? तर मग इथं तर कुत्र्यामध्ये सुद्धा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्रासारखा परिणाम आहे. श्रीमंत घरचे कुत्रे ब्राह्मणासारखे आहेत, आहे का नाही? हा, आणि श्रीमंत घरचे डॉबरमॅन हे क्षत्रियासारखे आहेत भांडायला, आहे का नाही? ते भांडण्यासाठीच गेले पोलीसवाल्याकडचे कुत्रे, आहे का नाही? आणि बाकी कुत्रे वैश्यासारखे आहेत समजा, आणि जे बिचारे असे इकडे तिकडे हिंड फिरवले ते असे शूद्रासारखे आहेत बिचारे. बरं, त्यांच्यामध्ये तर कुठं दानाचं चिंतन म्हणून सुरू असेल का? शील पालन करण्याचं आहे का? किंवा समाधीचा अभ्यास करण्याचं काय आहे का? कुठेही काही नाही. बरं, आपल्या या शहरामध्ये दुसऱ्या प्राण्याचा विचार करा की पाळलेल्या आणि अशा मोकाट सुटलेल्या गाई म्हशी किती असतील? म्हणजे तुम्हाला मनुष्याचं जीवन आपल्याला जे भेटलं ते तुमच्या लक्षात येईल. जरा हे थोडं सांगितलं ना तेव्हा लक्षात येईल की अरे खरंच गडे आपण खूप चांगल्या कामासाठी बसलो तिथं म्हणून. आणि साधं सुद्धा काम नाही ते, जे की देवलोकामध्ये पण होत नाही, देवलोकामध्ये पण नाही करता येते काम. एवढा मोठा भिक्खू संघाचं दर्शन होणे काही साधी गोष्ट नाही आहे. यासाठी फार अनेक जन्माच्या कुशल कर्माचा परिपाक म्हणजे पिकलं ते पुण्य, ते पुण्य उदयास आलं तेव्हा एवढा मोठा भिक्खू संघ मिळतो, नाही तर मिळत नाही. पाहायला पण मिळत नाही, डोळ्यानं पाहायला मिळत नाही. पाकिस्तानच्या लोकांनी किती जरी प्रयत्न केले तर एवढा मोठा भिक्खू संघ त्यांना पाहायला पण मिळत नाही. अफगाणिस्तानात मिळत नाही, बलुचिस्तानात मिळत नाही, नाही मिळत. प्रयत्न केले तरी मनुष्य, ते बी मनुष्यच आहेत. ते पण सकाळी उठल्यापासून जीवनभर 3च कामं करतात. तसं सगळे पशु 3च कामं करतात. सगळे प्राणी सकाळी उठल्यापासून दिवसभर खाण्याचं काम करतात, थकले की संध्याकाळी झोपतात, आणि निसर्गाच्या नियमानुसार त्यांचं ऋतू आल्यानंतर मुलाबाळांना, त्यांच्या पिलांना, अंड्याला जन्म देतात. बस एवढं 3च कामं करतात. काही माणसं तेवढंच करतात. काही माणसं बी तेच काम करतात की सकाळी वेगळा नाश्ता, दुपारी मस्त कुकरवालं, संध्याकाळी आणखी वेगळं, असं रट्टावून खातात, तणकावून खातात. आणि खायसाठी चिंतात की तुम्ही हे आणा जाऊन, तुम्ही ते आणा जाऊन, तुम्ही ते आणा जाऊन, आणि विसरले की पुन्हा आईस्क्रीम बी आणावं, असं म्हणजे पुन्हा आणा, दिवसभर खायचंच आणा. नाही दुसऱ्याला फोन करून सांगतात की हे घेतलं का, ते घेतलं का, खायचंच नियोजन, दिवसभर खायचं नियोजन करतात. मग थकून जातात बिचारे, मग संध्याकाळी झोपतात. आणि मग ते पण असे मुलाबाळाला जन्म देतात. मग पुढे त्याचे लग्न कार्य आणि हे याच्यातच जातात. ज्या माणसाने हे 3च कामं केले, निसर्ग म्हणतो की तुला माणूस बनवलं होतं, माणसासारखं एक काम केलं नाही, मग ते पुढे पशु होतात. मग ते पशु बनतात, माणसं राहत नाहीत. माणसाने माणसासारखं काम केलं की पुढं पुन्हा त्यांना मनुष्य बनण्याचा चान्स असतो, हा निसर्गातून मिळतो. कुशला अकुशला कर्म ज्याला म्हणतात. तर माणसाच्या हातून कुशल होतं म्हणून पुन्हा मनुष्याचा जन्म मिळण्याची शक्यता असते. म्हणून दान देत असताना, शील पालन करत असताना, समाधीचा अभ्यास करत असताना खूप एकाग्र चित्ताने करायचं, खूप मन लावून करायचं, उत्साहित होऊन करायचं. आणि म्हणजे अहो आम्ही किती पुण्यवान आहोत, आम्ही किती भाग्यवान आहोत की ही पुण्य संधी आम्हाला प्राप्त होत आहे. भगवंताच्या काळातला एक प्रसंग मला आठवला की श्रद्धा कशी असली पाहिजे आणि दान देताना
किती प्रसन्न चित्ताने असलं पाहिजे. मी फक्त 2-3च प्राणी सांगितलेत, आणखी जर सांगितले तुम्हाला. या 25 ते 26 लाख लोकसंख्येच्या औरंगाबादमध्ये मच्छर किती असते? त्याच्यामध्ये कोणामध्ये तरी दान देण्याची चित्त भावना असेल असं वाटतं का आपल्याला? शिलाच्या संदर्भात काही विचार आहे का त्यांच्यामध्ये? असं कधीतरी थोडं विचार करतात की भंतेजीच्या अंगावर नाही बसू, यायचं रक्त नाही पिऊ, असं विचार करतात का की हे परेशान असतील बिचारे? असं मनात तरी येते का त्यांच्या? आपली सोंड बाबा आत टोचली तर ते बेजार होते, खाजवत बसते, असं मनात तरी येते का त्यांच्या? बघा, उपद्रव देण्याचं कामच आहे की नाही? आणि त्यातले त्यात पण 50-60 हजारामध्ये एखादा डेंगूवाला उत्पन्न होतो, आहे का नाही? एखादा मलेरियावाला उत्पन्न होतो. आणि चुकून बुकून एखादा जर चिकनगुन्याचा जिवंत असेल आणि कोरोनाचा असेल तर मग तर काही खरंच नाही. हे दृश्य संदर्भात तुम्हाला सांगितलं, अदृश्य संदर्भात सांगितलं, तुम्ही परेशान होऊन जातात की या शहरामध्ये किती मांजरी असतील. 100 घरं सोडले तर एक तरी घरानं मांजर पाळलेली आहे. 100 घराच्या नंतर एका घरानं मांजर पाळलेली आहेत. मग या शहरात राहणाऱ्या किती मांजरी, किती साप, या शहराच्या अवतीभोवती असलेले जे काही तळे धरणं आहेत त्याच्यामध्ये असलेले खेकडे, त्याच्यामध्ये असलेल्या माशा, त्याच्यामध्ये नंतर हे गटारामध्ये असलेले किडे, आळ्या, मकोळ्या, हे सगळं जर विचार केला ना तुम्ही तर अरे बाप, मोजता येत नाही एवढे सत्व ह्या औरंगाबादमध्ये राहतात. त्यातले फक्त 300 सत्व माणसासारखं काम करतात. बाकी अनगिनित सत्व हे पुन्हा तिकडं जाण्याचंच काम करतात. मग काय आपण पुण्यवान नाहीत? भिक्षू लोक तर एवढे पुण्यवान आहेत की त्यांना इच्छा असो का नसो दिवसभर बुद्ध धम्म संघ सांगावं लागतो त्यांना. इच्छा असेल ते तर खूपच महान पुण्य, पण इच्छा नसताना पण कोणाच्या घरी समजा भोजनाला गेले तर घरच्या कमीत कमी त्या लोकांना भवतो सब बघले एवढं भलावच लागते कमीत कमी तेवढं तर म्हणावंच लागते. नाही तर खाल्लं गेलं की घरचे लोक म्हणते गेले तो काही सांगितलंच नाही. भरपूर असले तर वेगळी गोष्ट आहे, समजा पण एकच गेलं कोणाच्या घरी तर. भिक्षू इच्छा नसताना देखील शास्त्रा भगवंताची एवढी अनुकंपा आहे की भिक्षूकडून जास्तीत जास्त मनुष्य बनून पुन्हा त्या भावामध्ये भिक्षू बनण्याचे कर्म होत राहतात. म्हणून जीवर दीक्षाक्षणी एवढं खुश आणि प्रसन्न झालं पाहिजे आणि संघाप्रती खूप आगाध श्रद्धा ठेवली पाहिजे की हाच तो संघ आहे की जो आम्हाला शास्त्रा भगवान बुद्धाच्या धम्माचं दर्शन करून देतो. हाच तो पूज्यनीय भिक्खू संघ आहे की जो आम्हाला भगवान तथागत सम्यक संबोधाच्या बोधी ज्ञानाचं दर्शन करून देतो. हाच तो पूज्यनीय भिक्खू संघ आहे की आम्हाला दान देण्याची संधी प्राप्त करून देतो, पुण्याचं क्षेत्र बनतो, पुण्याची खेती बनतो. पुण्यं खेतं लोकस्साती, लोक इस्साती म्हणजे ह्या लोकांमध्ये सुद्धा, आणि इस्साती म्हणजे मेल्यावर पुन्हा सुद्धा. इस्साती भविष्यवाणी, भविष्य शब्द येतो, भविष्यार्थी आहे. इथं सुद्धा सुख मिळवून देतो आणि मेल्यावर पण सुख मिळवून देतो. म्हणून खूप तुमची 3 रत्नावर आगाध श्रद्धा ठेवा. त्याचं फळ एवढं मिळतं की त्याचं मोजमाप करता येत नाही. भगवंताच्या काळामध्ये शास्त्रा भगवंत हयात असतानाचा एक प्रसंग आहे. तथागत सम्यक संबुद्ध आपले हे गौतम बुद्ध एकदा पायी एका प्रदेशातून असे जात होते. जात असताना शास्त्रा भगवंताच्या आजूबाजूलाच त्यांचा सेवक आनंद पण असायचे आणि भिक्षूंची अशी कतार चालली होती. आणि सम्यक संबुद्धाच्या आणि त्यांच्या अग्रश्रावकांचं चालणं हे एवढं सुंदर असतं, एवढं पूजनीय असतं की त्यांच्या पाहण्याकडेच कधी लोक पाहूनच अनेक लोक भिक्षू झाले, काही अहंत पण झाले. एकदा तर 500 भिक्षूंची अशी कतार एका गावातून चालली. थोडंसं गावाच्या बाहेर एक विहीर होती, त्या विहिरीवर पाणी आणायला गेली होती एक उपासिका. आणि विहिरीवर पाणी आणायला गेली, पाणी घेऊन अर्ध्या रस्त्यात आली आणि नेमकं तिच्या पूर्णच 500 भिक्षू चालत गेले. तर तिनं तो हांडा खाली ठेवला, ते घागर खाली ठेवली आणि त्या भिक्षूकडे हात जोडून पाहत राहिलं. त्या भिक्षूचं फक्त 3.5 हात पुढं पाहून चालणं आणि निरागस, राग नाही, द्वेष नाही, मोह नाही, असे विकारमुक्त चित्तावाले ते महापूज्यनीय जाताना तिनं पाहिले. आणि शेवटचे भंतेजी संपले की तिला तिथंच वैराग्य उत्पन्न झालं. तिनं तो हांडा बी नाही घेतला, त्याच्या मागच गेले हात जोडून, माग गेली आणि तिकडे गेली आणि भिक्खूंनी संघात सामील झाली. तिकडेच भिक्षुनी झाली, तिकडेच आरहंत पण झाली. पण भिक्षुनी झाल्याबरोबर तिच्या नवऱ्याला निरोप भेटला की माझी बायको पाण्याला गेली होती आणि तिनं रस्त्यातच हांडा ठेवला. आणि भंतेजी लोकांना पाहिलं, 500 आरहंत आला, त्यांना पाहून प्रेरित झाली आणि तिकडे भिक्षुनी झाली. हा निरोप त्याला कळला.
तर तो म्हणे ठीक आहे, ती भिक्षुणी झाली त्याचं मला काही वाईट वाटत नाही म्हणे, पण तिनं हांडा घरी आणून ठेवायचा होता म्हणे, त्याचं वाईट वाटतंय म्हणे. पहा आता किती अजब गजब काम आहे. भिक्षुणी झाली ठीक आहे, पण तिचं चित्तच होतं म्हणे, ती नेहमी असे भंतीचे हात जोडायचे म्हणे, ती भिक्षुणी झाली त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही म्हणे, पण माझं म्हणणं असं आहे की तिनं ना तो हांडा घरी आणून ठेवायला पाहिजे होता. आता सांगा, घरी हांडा आण, त्या हांड्यातली आसक्ती सुटली म्हणून तो आनंद झाली. आसक्ती कशात राहील हे सांगते, ते छोट्या गोष्टी सुद्धा आसक्ती राहू शकते. छोट्या गोष्टीत वैराग्य उत्पन्न झाल्यानंतर या संसारात राजपाटातलं वैराग्य सुटल्यानंतरच राजे लोक भिक्षू झालेले आहेत. काही त्यांना पद प्रतिष्ठा काही राहत नाही. असं नाही की आता मी तिकडं जाईन तर कोणाच्या दारी भिक्षा कशी मागू, दुसऱ्यावर आश्रित कसं मागू. आम्ही तर इथे राजा आहे, आदेश दिल्याबरोबर माझ्याकडे हजार हजार पकवान माझ्या रसोई घरात बनवतात आणि मला ज्या ज्या चव आवडतात त्या कमीत कमी 50-50 100-100 प्रकारच्या चविष्ट एक एक पदार्थ असतो आणि मला खाऊ घालणारे दास दास्या नोकर चाकर माझ्या अवतीभोवती स्वामीन 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 म्हणून गुडघ्यावर इकडून तिकडून रेंगाळतात. माझ्या डोळ्यांना नयनांना सुख मिळावं म्हणून त्यांच्या अंगावर असे जरदरीत किंवा रेशमी असे कपडे असावे लागतात. दास दास्या असे काही खराब कपड्यात काही नोकरासारखे नसले पाहिजेत. त्यांच्या डोळ्याला सुद्धा विलोभनीय वाटलं पाहिजे म्हणून त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण सगळं रमणीय सोन्याच्या रेशमसारखं दिसलं पाहिजे. असे राजा लोकांची विशेषता असते. तेवढं सगळं वैभव सोडायचं, तुम्ही चिंतन करा थोडंसं एकदा. तेवढं सगळं सोडून हे भगवंताचं काशाय वस्त्र घेऊन जे खुशीने राहत असतील ते कसे राहत असतील. किती साधी गोष्ट आहे ती. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, भगवंताच्या काळातला तो प्रसंग बघा. ती बिचारी भिक्षुणी झाली तिकडं आणि तिकडंच अरहंत पण झाली. काही दिवसानंतर एक दिवस ती भिक्षा मागायला चालली. भिक्षा मागता चालता चालता तिची थोडीशी नजर एका व्यक्तीकडे गेली, चिवरधारी भिक्षूकडे. तिनं पाहिलं की हा माझा पूर्वाश्रमीचा पती आहे, हा बी चिवरात कस काय आला. मग तिने एक दिवस पाहिलं की अरे आपला पती पण चिवरात दिसतोय. म्हणून तिने भिक्षा मागून झाल्यानंतर हळूहळू त्यांच्या जवळ गेली आणि त्यांना म्हणाले की मी तर भिक्षुणी झाले, पण तुम्ही कसं काय आले. तुम्ही आपल्या लेकराची काळजी घ्यायला पाहिजे होती. मी तुमच्या भरोश्यावर टाकून आले, माझा तुमच्यावर विश्वास होता की मी जरी भिक्षुणी झाले तर तुम्ही लेकराची काळजी करसान, तुम्ही काहून आले. तर तो म्हणतो अगं आपले लेकरं समजदार झाले म्हणून मी आलो. आपले लेकरं आता समजदार झाले. म्हणे तुम्हाला कसं काय माहित की ते समजदार झाले म्हणून. तर मग म्हणे दोघं पण एका झाडाखाली बसले. म्हणे सांगू का समजदार कसे झाले म्हणून. एक दिवस तू गेल्यानंतर मी काय केलं म्हणे, एक दिवस मी भात बनवला, खिचडी बनवली, पण बिलकुल कच्चीच बनवून टाकली. मी खिचडी कच्ची ठेवली आणि जेवायला बसल्यानंतर आपले दोनही लेकरं मला म्हटले की बाबा बाबा तुम्हाला खिचडी येत नाही, तुम्ही खिचडी कच्ची ठेवली म्हणे. मग मी दुसऱ्या दिवशी एकदम एवढी गाळगाळ बनवली, जास्त शिजून टाकली म्हणे. दुसऱ्या दिवशी पुन्हा आम्ही जेवायला बसलो तर ते मला हसून म्हणतात बाबा बाबा तुम्हाला खिचडी येत नाही, कालची कच्ची होती पण आज तुम्ही लई जास्त शिजून टाकली. मग तिसऱ्या दिवशी मी बरोबर बनवली म्हणे, कच्ची पण नाही बनवली आणि जास्त शिजवली पण नाही, योग्य बनवली. आणि जेव्हा जेवायला बसलो तेव्हा आपले दोन्ही लेकरं म्हटले की बाबा आजची खिचडी बरोबर आहे म्हणे. असं म्हटल्याबरोबर मी उठलो आणि घर सोडून आलो, कारण आपल्या लेकराला चांगलं काय वाईट काय, जास्त शिजलेलं काय कच्चं काय आणि योग्य काय हे आता कळू लागले म्हणून मी सोडून आलो म्हणे. बघा म्हणजे ते लोक किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समजदारपणा पाहत होते. आपल्याकडे लेकराला स्वयंपाक पण येतो, लेकराला लेकरं बी झाले तरी लोक घर सोडायला तयार नाही. आसक्ती, हा संसार एवढा आसक्तीमध्ये असतो, खूप आसक्तीमध्ये असतो. काही काही लोक भंतेजीकडे येऊन म्हणतात की भंतेजी मला ना फक्त लहान्या पोराचं लग्न झालं की मला तुमच्यातच यायचंय. काही दिवसानंतर पुन्हा भेटल्यानंतर आम्ही म्हणतो का हो लहान्या पोराचं तुमचं लग्न तर झालं. मग ते झालं पण आता काय करावं तुम्हाला सांगून. काय झालं, ते मोठ्या पोराला पोरग झाले ना त्याला शाळेत नेऊन घालावं लागते. काही दिवसानंतर पुन्हा भेटले की का हो तुम्ही भंतेजी होणार होते ना, काय झालं. भंतेजी आता लहान सून प्रेग्नेंट आहे ना तर तेवढं बाळात पण केलं की येतोच म्हणे. काही दिवसानं त्याला लेकरू झालं, मग म्हणतात पुरीचं लेकरू आता आलं. असं करत 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 म्हातारं मरून गेलं पण ते काही भंतेजी होत नाही. त्यासाठी लागतो पुण्य साठा. म्हणून तुम्हाला सांगितलं की जे 4 पायाचे प्राणी या औरंगाबादच्या शहरात अवतीभोवती लागत असतील तर ते मोजता येत नाही एवढे 4 पायाचे प्राणी आहेत. बिना पायाचे आळ्या साप भरपूर आहेत. बहुपायाचे कॉक्रोच, उया, स्पायडरमॅन, गोमी, हे जेवढे बी आहेत का नाही हे बी अनगिनित आहेत.
आणि 2 पायाचे पक्षी आणि माणसं आहेत, पण ह्या 2 पायाच्या माणसांमध्ये फक्त आणि फक्त 200-400 लोक आज पुण्य करत आहेत पूर्ण औरंगाबादमध्ये 25-26 लाखामध्ये. मग ते 200-300 लोक काय असतील एवढे पुण्यवान की त्यांना ही संधी प्राप्त होत आहे. आणि ज्यांच्यामुळं प्राप्त होत आहे ते त्यांचे कल्याण मित्र आहेत. ज्यांच्यामुळं प्राप्त होईल ते त्यांचे कल्याण मित्र आहेत. म्हणून भगवंताला एकदा आनंद म्हटले होते. भगवान आनंद काय म्हणतात? भगवान कल्याण मित्राचं भेटणं हे अर्ध निर्वाण आहे ना. पुन्हा एकदा नीट एकाग्र ऐका बघा काय म्हणतात. भगवान कल्याण मित्राचं भेटणं हे अर्ध निर्वाण आहे ना. तर भगवान म्हणतात हे आनंद असं म्हणू नको. दुसऱ्यांदा पण म्हणतात हे आनंद असं म्हणू नको. तिसऱ्यांदा पण म्हटल्यावर म्हणतात हे आनंद असं म्हणू नको की कल्याण मित्राचं भेटणं हे अर्ध निर्वाण आहे. नाही आनंद, कल्याण मित्राचं भेटणं हे पूर्ण निर्वाण आहे म्हणे. काय म्हणतात म्हणे? कल्याण मित्राचं भेटणं हे पूर्ण निर्वाण आहे. आपण सर्व लोक महापुण्यवान आहेत की आपल्याला बाबासाहेबासारखे कल्याण मित्र भेटले. म्हणून आता कुठं करायला लागल्या? निर्वाणाचेच पुण्य होऊ लागले ना आपल्याकडे. दान देणं हे निर्वाणाचं पारमित्या घड्यात जाऊन पडतं. शील हे सैल समाधी प्रज्ञा हे कुशल कर्म पारमितीच्या घड्यात जाऊन पडतात. तुम्ही जेवढा बी कालावधी एकाग्र चित्ताने भंतेजीचं परित्राण पाठ ऐकला, हात दुखो, पाय दुखो, डोकं दुखो, काही हो, पण बसले आपण आहे का नाही. भले एखादी टुकली जरी घेतली तर तेवढा काळ सोडा, तर बाकीचं सगळं अधिष्ठान पारमितीच्या घड्यात जाऊन पुण्य पडतं. अधिष्ठान. आणि जेव्हा शेवटी आरंत बनावं लागतं, शेवटी सम्यक संबुद्ध बनावं लागतं, शेवटी हे 2 महापुरुष पुन्हा जन्माला येत नाहीत. ती खरी मुक्ती आहे, सम्यक संबुद्ध बनणे किंवा अरहंत बनणे. तर या पृथ्वीवर जेव्हा बी कधी कोणी अरहंत बनल तर तो साऱ्या दुःखातून मुक्त होईल. त्यामुळे पृथ्वीवरल्या सगळ्या मनुष्यांना एक दिवस भिक्षू बनून अरहंत व्हावंच लागणार आहे. दुसरा मार्गच नाही. एकायनो आयंग भिक्खवे मग्गो. मग जर भिक्षू व्हावंच लागणार आहे, अरहंत होण्यासाठी भिक्षूच बनावं लागतं, भिक्षुनीच बनावं लागतं. कपड्यामधल्या व्यक्तीला अरहंत बनता येत नाही, अनाकामी बनता येतं. आपल्या ह्या सफेद वस्त्रांमध्ये किंवा भारीतल्या भारी वस्त्रांमध्ये कदाचित महागड्या रेमंड किंवा आता नवीन कोणतं जरा असेल, त्या महागड्या कपड्यामध्ये सुद्धा एवढं बल नाही की ते अरहंत पदाला पेलू शकेल. पण साधच कपडा 50-60 रुपये मीटरचा किंवा उकरड्यावर फेकलेल्या चिंध्या जमा केलेल्या चिवर सुद्धा अरहंत पदाला पेलू शकते, एवढी ताकद त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे तुम्ही त्याला साधारण कपडा नका समजू. तो खूप पूज्यनीय कपडा आहे, तो खूप महान कपडा आहे. त्याच्याकडे पाहता क्षणी अहो हे शास्त्राचं चिवर आहे. स्त्री मुलांना जन्म देऊ शकते हा निसर्गाचा नियम आहे. पण या निसर्गाच्या नियमाला सुद्धा खोडीत पाळलं किंवा मोडून काढलं बुद्धाने. चिवर सुद्धा प्रसवते. 1 चिवर जन्माला आलं आणि बुद्धाने 5 चिवराला जन्म दिला आणि पुढे 5 चिवराने लाखो करोडो आता अनगिनित चिवराला जन्म दिला. चिवर प्रसवले. फक्त आईच बाळाला जन्म देऊ शकते हा निसर्गाचा नियम आहे, पण चिवर सुद्धा चिवराला जन्म देऊ शकते. हे किती मोठं निसर्गाचं सत्य बुद्धाने आपल्या समोर आणून दाखवलं. म्हणून आगाध श्रद्धा ठेवा 3 रत्नावर. जेवढ्या लोकांना कुशल कर्म करण्याची संधी आजच्या घडीला आजच्या सेकंदाला मिळाली असेल, त्यांचे सगळे अवतीभोवतीचे कल्याण मित्र जसं की पूज्य इंदवंसजी महाथेरा आपल्यासाठी कल्याण मित्र आहेत. बाबासाहेबांनी आपल्याला उपलब्धी करून दिली, पण आपले योग्य मार्ग कोण सांगतंय? याला दान म्हणतात, याला कुशल म्हणतात, याला अकुशल म्हणतात. हा असे रांगीत चला, हा हे फुल टाका. तर ह्या एका पुण्याचं फळ एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे, एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही समान कर्म केलं पण समान फळ नाही मिळत. सगळ्यांना वेगळं मिळते सगळ्यांना. कारण आपल्या प्रत्येकाच्या चित्ताची जशी अवस्था असेल तशावर ते डिपेंड आहे. म्हणून बुद्ध भगवंताच्या काळात एक प्रसंग सांगतो, नंतर प्रवचन समाप्त करतो. भगवंताच्या काळामध्ये एक घटिकार कुंभार होता. आपले शास्त्र आपले भगवान अशा खुल्या जागेतून रांगीनं जात असताना, एका खुल्या प्रदेशातून जात असताना शास्ता भगवान कधीही इकडं तिकडं पाहत नसतात. शांतपणे भगवान पुढं पाहूनच चालतात. पण हळूवार भगवंताची नजर, त्या महापुरुषाची नजर एका बाजूला पडली आणि शास्त्यानं स्मित हास्य केलं. कधीतरी उमराचं फुल उमलावं, कधीतरी उमराचं फुल उमलावं असं शास्ता भगवंताचं स्मित हास्य असते. ते विनाकारण कधी हसत नाहीत. भगवान कधी धीरगंभीर पण नसतात. त्यांचा चेहरा असा नर्वस पण नसतो आणि नेहमी ते असे आपल्याप्रमाणे गदगद हसत पण नाहीत. त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. पण स्मित हास्य करतात भगवान, असं हळूवार हास्य करतात आणि तेही विनाकारण नाही. तर आनंदानं हेरलं, पुढं गेला, गुडघ्यावर बसला आणि अहो भगवान, माझे शास्ता विनाकारण कधीच हसत नाही, स्मित हास्य करत नाहीत. आणि तेही आज या खुल्या जागेकडे पाहून स्मित हास्य केलं, याचं काय कारण असेल? शास्ता भगवान म्हणतात, आनंद
खूप मोठं कारण आहे. म्हणून मी स्मित हास्य केलं. भगवान सांगा ना, काय का तुम्ही तिकडे त्या खुल्या जागेकडे पाहून स्मित हास्य केलं? तर भगवान म्हणतात, मी इथं आल्याबरोबर हे आनंद तिकडं पाहिल्याबरोबर मला स्मरण झालं की मी जसा तुमचा भगवान बुद्ध आहे, शास्ता आहे, तसे एक काश्यप सम्यक संबुद्ध होते आणि ते तिथं बसायचे आणि त्यांच्या अवतीभोवती जसं की सोन्याच्या डोंगरावर हिरा ठेवावा तसे ते भगवान बसायचे. त्याच्या बाजूला भिक्खू संघ बसायचा. ती जागा पाहिल्यामुळे मला स्मित हास्य आलं म्हणे. आनंद हुशार होते. असं म्हटल्याबरोबर उठला, भगवंताला प्रणाम केला आणि तुरु तिकडे चालत गेला आणि तिथं जाऊन आसन टाकलं. अहो भगवान, मग तुम्ही पण येऊन बसा ना म्हणे इथं. जर ते भगवान इथं बसत होते तर तुम्ही पण येऊन बसा. आनंदाची विनंती ऐकून आपले भगवान पण तिथं जाऊन बसले आणि बाकीचा भिक्खू संघ त्यांना गोलाकार करून बसला. जसं की एखादं कमळाचं फुलामध्ये जे मधला सुगंध देणारा जो प्रकार होतो तसं भगवंत बसले होते मध्ये. सुंदर पाकळ्या, भिक्खू संघ पाकळ्यासारखा बसला होता. तिथं बसल्यानंतर आनंद म्हणतात, अहो भगवान, ते सम्यक संबुद्ध इथं बसत असतील तर ते आपल्या शिष्यांना काही उपदेश देत असतील ना? तर म्हणे हो, उपदेश देत होते, मग तुम्ही पण द्या ना म्हणे. भगवान म्हणतात, आनंद, उपदेश देण्याच्या अगोदर मला आणखी एक स्मरण झालं म्हणे इथं. कोणतं भगवान? अरे म्हणे ते सम्यक संबुद्ध जे होते ना, त्यांचा एक लय चांगला शिष्य होता म्हणे या गावात. इथे एक गाव होतं म्हणे, इथे एक गाव होतं म्हणे, राजा किकी नावाचा राजा होता म्हणे. आणि इथे एक गाव होतं, त्या गावामध्ये त्या सम्यक संबुद्धाचा एक शिष्य होता, त्याचं नाव होतं घटिकार कुंभार म्हणे. अहो भगवान, त्या पाठीमागे इतके कल्प होऊन गेले आणि एवढ्या कल्पाच्या अगोदरचा ते सम्यक संबुद्धाचं स्मरण झालं, साध्या एका उपासकाचं बी तुम्हाला स्मरण झालं, निश्चित तो उपासक खूप काहीतरी भारी असला पाहिजे. हो म्हणे, तो खूप भारी होता म्हणे. कशानं भारी होतं भगवान सांगा ना आपण. मग भगवान सांगणं सुरू करतात, ऐक आनंदा, ऐका भिक्षूंनो, ते सम्यक संबुद्ध जेव्हा ह्या नगरात यायचे तेव्हा कुठलेही काही अर्जंट कामं असतील तर तो घटिकार कुंभार सगळे कामं सोडायचा आणि भगवंताच्या दर्शनाला यायचा. असेच भगवान त्याच्या नगरात आले. त्याला माहीत झालं त्याचा एक मित्र होता, जटाधारी होता, म्हणून त्याला मानवक म्हणत होते. हा कुंभाराने पहिलं काय काम केलं, आपल्या मित्राकडे गेला आणि म्हणतो, ए मित्रा मित्रा मित्रा, अरे खूप पुण्याची संधी आली, जगाचे कल्याण मित्र भिक्खू संघासहित आपल्या नगरात आले, चल ना आपण त्या भगवंताचा उपदेश ऐकू. तर तो त्याचा मित्र मानवक म्हणे, मला काही प्रयोजन नाही, तूच जा म्हणे. हा पुन्हा गेला म्हणे, मित्रा तुला माहिती आहे का ते भगवान कसे आहेत? ते इतिपिसो आहेत, अरंत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्याचरण संपन्न आहेत, सुगत आहेत, लोकविदू आहेत, अनुत्तर पुरुष धम्मसारथी आहेत आणि देव आणि मनुष्याचे ते शास्त्र आहेत. असे ते बुद्ध भगवान आहेत. पुण्य त्याला सांगितलं की त्या भगवंताच्या दर्शनाला चाल. तो म्हणतो मला नाही यायचं. अरे पण ते धम्म सांगतात, माहिती तुला कसा धम्म सांगतात? त्यांचा धम्म स्वाख्यात आहे. स्वाख्यातो धम्म, स्वाख्यातो भगवता धम्म, संदीप ठीक आहे, अकालिक आहे, तात्काळ फळ देणार आहे. धम्माचं पूर्ण वर्णन केलं 6 गुणाचं, तरी तो म्हणतो मला नाही यायचं. मग त्यांनी संघाचं वर्णन केलं. तुला माहिती आहे का ते भगवंताचा भिक्खू संघ कसा आहे? तो योग्य मार्गावर चाललेला आहे, उचित मार्गावर चाललेला आहे, न्याय मार्गावर चाललेला आहे, सन्मार्गावर चाललेला आहे. त्यांच्यात 4 जोड्या आहेत म्हणे, श्रोतापन्न, सकृतगामी, अनागामी, अरहंत मार्गावर आणि फलगामी असलेले. आणि तो भिक्खू संघ असा आहे म्हणे, आवनीयो, पावनीयो, दक्षिणेयो, अंजली करणीयो आणि अनुत्तर पुण्याचं क्षेत्र आहे म्हणे. तो म्हणते मला नाही यायचं, तूच जा म्हणे. हा घटिकार कुंभार विचार करू लागला, माझ्या मित्राचा मी कल्याण मित्र कसा बनवू? हा यायलाच तयार नाही. बरं म्हणे, ठीक आहे मित्रा, एक काम कर म्हणे, चल म्हणे आपण नदीला पोहायला जाऊ, आंघोळ करायला जाऊ. हा ते चाल म्हणे. मग घटिकार कुंभाराने ते आपल्या मानवक मित्राला घेतलं आणि दोघांच्या दोघं नदीवर आंघोळीला गेले. नदीवर गेले, 2 डुबक्या मारल्या. हा घटिकार कुंभार कधी आपल्या मित्राला स्पर्श करत नव्हता, कारण तो त्याला ज्येष्ठ समजत होता आणि त्याच्या जटा होत्या म्हणून त्याला तो पूज्यने समजत होता. पण आज घटिकार कुंभाराने पाण्यात त्याच्या जवळ गेला, एकदम जवळ गेला आणि त्याच्या जटात हात घातला. त्याच्या जटात हात घातला आणि प्रेमाने त्याच्या जटाला हात लावून म्हणे, अरे मित्रा, जगाचे कल्याण मित्र आता दिसू लागले तिथून, चल ना म्हणे त्याच्या दर्शनाला जाऊ म्हणे. मग त्याला असं वाटलं की यानं माझ्या जटाला कधी स्पर्श नाही केला, आज याने माझ्या जटाला स्पर्श केला म्हणल्यावर काहीतरी असेल तर चल म्हणे, तुझी लय इच्छा आहे म्हणे, चल. तर बरोबर आपला मित्राला त्यानं घेऊनच गेला. तिथे गेल्यानंतर जगाचे कल्याण मित्र शास्ता भगवान, 6 रंगाची रश्मी त्यांच्या शरीरातून निघणारे असे ते अद्भुत, त्यांच्यासारखं या संसारात दुसरं कोणीही दिसायला नाही असं त्यांचं मोरल इम्प्रेशन. आणि त्या शास्ता भगवंताला जेव्हा त्यांनी पाहिलं, दोघांनी दर्शन घेतलं आणि मग घटिकार कुंभार म्हणतो, अहो भगवान, माझा हा मित्र खूप चांगला आहे, याच्या कल्याणाचा काहीतरी उपदेश द्या ना. भगवंतांनी उपदेश दिला. उपदेश दिल्याबरोबर दोघं प्रसन्न झाले, भगवंताचं वंदन केलं, 3 प्रदक्षिणा घातल्या आणि दोघंही आपल्या घरी येऊ लागले. आणि थोडेसेच अंतरावर गेले, अर्ध्या रस्त्यापर्यंतच गेले
तर ह्या मानवकांनी घटिकार कुंभाला प्रश्न विचारला, मित्रा तू ह्या शास्त्रान भगवान बुद्धाचं दर्शन किती वेळा घेतलं? म्हणे आतापर्यंत खूप वेळाच घेतलं. ह्या भगवंताचं प्रवचन तू किती वेळाच ऐकलं? म्हणे खूप वेळाच ऐकलं. मग तुला असं कधी वाटलं नाही का की भिक्षू बनावं म्हणून? कारण मी आजच ऐकलं तर मला आजच भिक्षू बनावं वाटतंय, आता मला पुढं घरी जावं वाटत नाही, वापस चल म्हणे पुन्हा. आणि तू माझ्या वतीनं म्हण की माझ्या ह्या मित्राला भिक्षू करा म्हणून. बघा, एक तर पहिला यायला तयार नव्हता, आणि एकच उपदेश ऐकला तर म्हणतोय मला भिक्षू बनायचंय, ह्या शास्त्राजवळच राहायचंय. पण तुला नाही वाटत का कधी? तर तो घटिकार कुंभार म्हणतो, अरे मित्रा तुझ्यासारखंच मला पहिल्याच प्रवासनात वाटलं होतं की मी कायमचं भिक्षू बनावं, पण मी भिक्षू बनू शकत नाही, कारण माझे मायबाप दोन्ही डोळ्याने आंधळे आहेत. आणि त्या मायबापाची सेवा करण्याची संधी मला आलेली आहे. म्हणून शास्त्रातच वचन आहे की माता पितामध्ये ब्रह्म आहे, आणि म्हणून मी त्या ब्रह्माची पूजा करतोय. पण तुला तर काय असं बंधन नाही म्हणे, तर चल म्हणे आपण वापस जाऊ. आणि दोघं वापस गेले. म्हणतो, अहो भगवान माझ्या या मित्राला भिक्षू बनवा. भगवंताने त्याचं चित्त पाहिलं आणि त्याला भिक्षू करून टाकलं. हे कोण सांगतंय? आपले सिद्धार्थ गौतम बुद्ध आनंदाने भिक्षू सांगायला स्टोरी सांगतात. हे आनंद. मग तो घटिकार कुंभाराचा तो मित्र मानवक तिथं भिक्षू झाला. 15 दिवस पर्यंत तिथं राहिले. आणि मग ते हळूहळू वाराणसीला किकी नावाचा राजा होता, त्या राजाकडे गेले. आणि तिथं जाऊन त्या राजानं पाहिलं की अरे शास्ता भगवान आले. म्हणून तो राजा धावत पळत रथात जाईन तिथपर्यंत गेला. नंतर पायी गेला, त्यांचं दर्शन घेतलं. आणि मग भगवंताला भरपूर प्रमाणामध्ये दान दक्षिणा करून त्याने भगवंताचा उपदेश ऐकला. आणि मग काही दिवस भगवान तिथं राहिले. आणि पुन्हा भगवान जेव्हा बाहेर पडायचे तेव्हा वर्षावासाचा कालावधी होता. आता वर्षावास सुरू होणारच होता, अजून सुरू झाला नव्हता. तेवढ्यात राजा गुडघ्यावर बसला. म्हणतो, अहो भगवान तुम्ही जर वर्षवासाला कुठं ना कुठं थांबणारच आहात, तर कृपा करून माझ्या नगरातच थांबा ना, की जेणेकरून मला, माझ्या राण्यांना आणि माझ्या प्रजेला सुंदर धम्म उपदेश ऐकायला मिळेल आणि दुःखमुक्तीचा मार्ग मिळेल. भगवान तुम्ही माझ्या नगरातच थांबा ना. तर भगवान म्हणतात की हे राजा, मी निमंत्रण स्वीकारलेलं आहे, म्हणून मी तुझ्या नगरात थांबू शकत नाही. तो राजा पुन्हा म्हणतो, अहो भगवान ज्याचं कोणाचं निमंत्रण स्वीकारलंय तो माझ्यापेक्षा जास्त श्रद्धावान आहे का? तर भगवान म्हणतात, हो राजा, तो तुझ्यापेक्षाही श्रद्धावान आहे. म्हणे कोण आहे? तर घटिकार कुंभार आहे म्हणे, तो तुझ्यापेक्षाही श्रद्धावान आहे. आणि म्हणे हे आनंदा, त्या भगवंतांनी राजाचं निमंत्रण स्वीकारलं नाही, घटिकाराचं निमंत्रण स्वीकारलं आणि राजाला नकार दिला. तेव्हाच तो राजा म्हणतोय, अहो भगवान तुम्ही म्हणता की तो घटिकार कुंभार माझ्यापेक्षाही श्रद्धावान आहे, तर कसं काय श्रद्धावान आहे? तर तेव्हा हे आनंदा ते भगवान बुद्ध त्या राजाला सांगू लागले की ऐक राजा, तो घटिकार कुंभार कसा श्रद्धावान आहे. हे राजा तो घटिकार कुंभार कसा श्रद्धावान आहे या संदर्भात सांगणं सुरू केलं. आणि तेव्हा हे आपले भगवान बुद्ध आनंदाला सांगतात की एकदा आपले भगवान तथागत सम्यक संबुद्ध जेव्हा घटिकार कुंभाराच्या नगरात गेले आणि त्याने भगवंताच्या मुखातून ऐकलं, त्या दिवसपासून त्याने पक्क ठरवलं की मरेपर्यंत मी अष्टशिलाचं पालन करीन. तर तेव्हापासून हे राजा, तो घटिकार कुंभार बुद्धाच्या मुखातून ऐकल्यापासून तेव्हापासून अष्टशिलाचं पालन करतो. त्यामुळे तो तुझ्यापेक्षा जास्त श्रद्धावान आहे आणि तुझ्यापेक्षा तो जास्त श्रेष्ठ आहे. भगवान मी पण अष्टशिलाचं पालन करतो म्हणे. मग पुढे भगवान सांगतात, हे राजा, तो घटिकार कुंभार एवढ्यानंच श्रद्धावान नाही, तेवढ्यानंच नाही, जेव्हापासून त्याने माझ्या मुखातून ऐकलंय तेव्हापासून त्याने कधीही खरेदी विक्रीचा व्यवहार केला नाही. तो नदीच्या काठची माती आणतो, मटके तयार करतो आणि चौरस्त्यात नेऊन ते मटके ठेवतो आणि गावकऱ्यांना घोषणा करतो की ज्यांना जे मटके लागतील ते घेऊन जा, त्याच्या बदल्यामध्ये द्यायची इच्छा असेल तर इथं आणून टाका. त्याच्यावरती उपजीविका चालवतो, पण खरेदी विक्रीचा व्यवहार पण करत नाही. याच्यामुळे तो श्रद्धावान आहे. त्याला लोक काही ज्वारी तांदूळ काही आणून त्या चौरस्त्यात टाकतात, तिथलचे उचलतो आणि आपल्या मायबापाचे गुजराण करतो. एवढ्यावरच तो श्रद्धावान नाही म्हणे. ऐक म्हणे, एकदा सम्यक संबुद्ध त्याच्या नगरात गेले आणि सगळ्या भिक्षूंनी विचार केला की आपल्याला कुटी बनवायची आणि विशेष भगवान बुद्धाला कुटी बनवायची. तर भगवान बुद्धाला कुटी बनवायची तर काय करावं काही नाही. तर भगवान सम्यक संबुद्धाचे एक प्रसंग सांगतात की ते भगवान बुद्ध एकदा त्या घटिकार कुंभाराच्या घरी भिक्षा मागायला गेले. एकदा भगवान त्या घटिकार कुंभाराच्या घरी भिक्षा मागायला गेले आणि जेव्हा त्याच्या दारी उभे राहिले तर घरातून काहीच आवाज येत नाही. भगवंताने चाहूल केली. भगवंताने ओळखले की कदाचित घटिकार कुंभार घरी नाही. तर भगवंताने चाहूल केली आणि त्याच्या आंधळ्या मायबापांनी ती चाहूल ऐकली. म्हणे कोण आहे? तर भिक्षा मागताना शास्ता भगवान बुद्ध बोलत नाहीत, पण परिस्थिती अशी आहे म्हणून भगवान म्हणतात की मी तुमच्या पुत्राचा गुरु तथागत सम्यक संबुद्ध आहे. तर त्यावेळेस ते म्हणते, अहो भगवान तुमच्या पुत्राने सांगूनच गेलेलं आहे की जेव्हा कधी माझे शास्त्र आपल्या घरी येतील तर त्यांना म्हणावं, भगवान आम्हाला वाढता येत नाही,
तुम्ही स्वतःच या आणि तुमच्या हातानं घ्या. अहो भगवान कृपा करून तुम्ही घरात या आणि तुमच्या हातानंच घ्या. तर ते भगवान त्या घटिकार कुंभाराच्या घरात गेले आणि त्या मटक्यातून स्वतःच्या हाताने घेऊ लागले. आणि हाताने घेता घेता त्याचे मायबाप काय म्हणतात, अहो भगवान पोटभर घ्या, पोटभर घ्या, पोटभर घ्या, कारण तुमचा पुत्र सांगूनच गेलेला आहे की पोटभर घ्या. पाहता पाहता त्या भगवंतांनी त्याच्या पातेल्यातला सगळा भात आणि सगळी भाजी केली, एक कणभर बी ठेवला नाही. सगळंच घेऊन ते निघून गेले. थोड्या टायमात घटिकार कुंभार घरी आला. त्याला खूप भूक लागली होती. जेव्हा तो मटक्यात पातेल्यात पाहायला गेला तेव्हा तांदळाचा एकही दाणा नाही. तेव्हा त्याने आंधळ्या मायबापाला विचारलं की अहो आपल्या ह्या पातेल्यातला भात आणि भाजी काय झाली. तर तेव्हा त्याने सांगितलं की जगाचे कल्याण मित्र तथागत सम्यक संबुद्ध आज भिक्षाला आले होते आणि त्यांनी ते स्वतःहून घेतलं. असा शब्द ऐकल्याबरोबर तो घटिकार कुंभार काय म्हणतो, अहो मी किती पुण्यवान आहे, मी किती भाग्यवान आहे आणि भगवंताचा माझ्यावर किती विश्वास आहे, म्हणून भगवंतानी माझं किती मोठं पुण्यकर्म घडून आणलं असं म्हणून तो 1 महिनाभर खुश होता. त्याच्या अंगावरचे काटे 1 महिनाभर खाली बसत नव्हते आणि त्याचे मायबाप 15 दिवस खुश होते. 15 दिवस त्या खुशीतच होते की भगवंतानी स्वतःहून आणून आमचं पुण्य घडून आणून दिलं असं म्हणून तो 1 महिनाभर खुश होता. आणि त्याचे मायबाप 15 दिवसपर्यंत त्याच्या अंगावरचा रोम असा उभाच होता म्हणे खुशीनं. असा तो घटिकार कुंभार होता. एवढा तो श्रद्धावान होता म्हणे. राजा एवढ्यावरच तो श्रद्धावान नाही, ऐक म्हणे, जेव्हा त्या सम्यक संबुद्धासाठी कुटी बनवायचं ठरवलं भिक्षूंनी, तेव्हा भिक्षूंनी कुट्या बनवल्या आणि भगवंताच्या कुटीवर लाकडाने पालापाचोळा टाकायचा तर भगवंताकडे पालापाचोळाच नाही. तेव्हा ते भिक्षू म्हणतात, भगवान आता पालापाचोळ्याचं काय करावं. तर ते भगवान म्हणतात, जा आणि घटिकार कुंभाराच्या घरून घेऊन या. तेव्हा ते सगळे भिक्षू घटिकार कुंभाराच्या घरी गेले आणि जाऊन पाहतात तर पालापाचोळाच नाही, कारण त्याने कालच कुटी बनवली होती. घटिकार कुंभाराने कालच कुटी बनवली होती. सगळा पालापाचोळा गवत आपल्या कुटीवर लावलं होतं आणि ते भिक्षू वापस आले आणि म्हणे, भगवान घटिकारा कुंभाराच्या घरी तर काय पालापाचोळा नाही, त्यानं कालच कुटीवर लावलेला आहे. तर ते भगवान म्हणतात, जा त्याच्या झोपडीवर चढा आणि त्याच्या झोपडीचं काढून आणा. काय म्हणतात, जा त्याच्या झोपडीवर चढा आणि त्याच्या झोपडीचं काढून आणा. आणि खरंच हे आनंदा त्या भगवंताचे ते भिक्षू घरी गेले, कुटीवर चढले आणि जेव्हा घटिकार कुंभाराच्या कुटीचा पालापाचोळा ते गवत काढू लागले तेव्हा त्याचे आंधळे मायबाप ते पालापाचोळा खाली पडू लागला तर विचारू लागले, अहो ओ तात कोण आहे आमच्या झोपडीवर. तेव्हा ते म्हणाले की आम्ही भगवंताचे भिक्षू आहोत. काय करता वर. तर भगवंताच्या कुटीला हा गवत आणि पालापाचोळा लागतोय म्हणून भगवंताने सांगितलंय. असं ऐकल्याबरोबर त्याचे मायबाप म्हणतात, हा घेऊन जा, कारण त्यांच्या मुलांनी आम्हाला सांगूनच ठेवलेलं आहे की भगवंत ज्या गोष्टीसाठी येतील त्यांना नाही म्हणू नका. तर न्या म्हणी त्याचे मायबाप खुशीनं म्हणतात. आणि माझे भिक्षू सुद्धा, हे राजा माझ्या भिक्षूने सुद्धा 1 2 3 नाही, त्याच्या सगळ्या झोपडीचाच पूर्ण गवत काढून आणलं. सगळं त्याच्या झोपडीचं सगळं गवत सगळा पालापाचोळा काढून आणला आणि इकडे बुद्धाच्या कुटीला लावला आणि घटिकार कुंभाराची सगळी झोपडी उजाड करून टाकली. म्हणजे उजाड काहीच ठेवलं नाही, सगळी उजाड केली. थोड्या टायमाने बिचारा घटिकार कुंभार घरी आला आणि आपली झोपडी उजाड पाहिल्यावर त्याच्या मायबापाला विचारला, अहो आपली झोपडी अशी कोण केली. तर त्याचे मायबाप सांगू लागले, भगवंताच्या कुटीसाठी भिक्खू संघाने हा पालापाचोळा नेला. हा शब्द ऐकल्याबरोबर घटिकार कुंभार म्हणतो, अहो मी किती पुण्यवान आहे, मी किती भाग्यवान आहे आणि माझ्या भगवंताचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि माझ्या माघारीच भगवंताने माझं किती मोठं पुण्यकर्म घडून दिलं असं म्हणून तो 6 महिनेपर्यंत प्रसन्न होता. त्याचे मायबाप 3 महिनेपर्यंत प्रसन्न होते म्हणे. एवढा खुश होता. हे राजा असा तो घटिकार कुंभार श्रद्धावान आहे म्हणून मी त्याचं निमंत्रण स्वीकारलेलं आहे. असं म्हणल्यावर मग राजा गुडघ्यावर बसला आणि म्हणतोय, अहो भगवान खरंच तो घटिकार कुंभार माझ्यापेक्षा श्रद्धावान आहे म्हणे. खरंच तुम्ही तिथंच वर्षवास करा. आणि किती जण जाणार म्हणे, सगळे जाणार म्हणे. आम्ही आता एवढे 1200 1250 भिक्षू घेऊन तिथं जाणार आणि घटिकार कुंभाराचा काही व्यापार नाही, व्यवसाय नाही, काय नाही, कशी काय व्यवस्था करण. म्हणून राजाने विचार केला, 500 गाड्या लाल तांदळाच्या त्याने भरल्या. 500 गाड्या. फक्त तो ब्रह्मदेशातच तांदूळ पिकतो सध्या, कारण ते तपस्विनी भल्लिकनं भगवंताला पहिलं भोजन दिलं ना, त्या भोजनाच्या बदल्यामध्ये जगातला सर्वात चांगला राईस फक्त ब्रह्मदेशात पिकतो. तो जर हाताला असा चोळला तर 15 दिवसपर्यंत तुम्ही कुठलंही साबण लावा तुमच्या हाताचा वास जात नाही, कुठलंही लावा काही लावा तुमच्या हाताचा वास जात नाही, कारण तो तेवढा सुंदर चावल ब्रह्मदेशातच पिकतो सध्या. खूप मोठा सुंदर असतो. आपल्याकडे तसं भात आला बी नाही अजून, ब्रह्मदेशात आहे. का. कारण भगवंताला पहिलं भोजन देण्याचं पुण्य त्या लोकांनी केलं म्हणून आज त्याचं ते फळ भोगत आहे. तर जेव्हा ते शास्ता भगवंताचं त्यांनी पाहिलं की अहो भगवंत हे महाकारुणिक कल्याण मित्र, तर तेव्हा त्यांनी विचार केला तिथं वर्षवास करणार आहेत. तर त्या राजानं खुशीनं 500 गाड्या त्या लाल तांदळाच्या भरल्या आणि घटिकार कुंभाराच्या दारी ते 500 गाड्या उभे राहिल्या. बिचारा घटिकार कुंभार आला आणि त्या गाड्याच्या प्रमुखांना विचारू लागला, अहो हे एवढ्या गाड्या माझ्या दारी काऊन उभ्या आहेत.
तर म्हणे राजानं पाठवल्या. कशासाठी पाठवल्या? म्हणे भगवान बुद्धाने भिक्खू संघ तुमच्या नगरात वर्षावास करणार आहेत, म्हणून या 500 गाड्या की त्यांच्या भोजनाची काही कमी पडू नये. तर मग तो घटिकार कुंभार म्हणतो, अहो मी उसनं पुण्य करत नाही, राजाचं मी अभिनंदन करतो, राजाला मी इथून वंदन करतो, पण राजाचं हे पुन्हा गाड्या वापस घेऊन जा. हे ऐक राजा, हे आनंदा, त्या घटिकार कुंभाराने ते 500 गाड्या वापस पाठवल्या, एक बी गाडी ठेवली नाही आणि स्वतःच्या श्रद्धाबळानं त्या 1250 भिक्षूंच्या भोजनाची व्यवस्था केली. एकही दिवस भोजनाची काही कमी पडली नाही. सगळ्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून बरोबर भोजनाची व्यवस्था घटिकार कुंभारामुळे झाली. आणि पूर्ण वर्षावास झाल्यानंतर मग नंतर जेव्हा पाहिलं की भगवंताच्या मैत्री बळाने खूप जोराचा पाऊस पडला, 3 महिने भरपूर पाऊस पडला आणि सगळ्यांचे घरं वेगवेगळ्या पद्धतीचे बांधलेले होते, सगळ्याच्या घरामध्ये पाणी शिरलं, पण उघडं 3 महिने उघडं घटिकार कुंभाराचं घर होतं. पण घटिकार कुंभाराच्या झोपडीमध्ये कधीच पाऊस नाही पडला. भगवान बुद्धाच्या त्या मैत्री बळानं त्याची झोपडी उजाड होती, 3 महिने तशीच होती, पण एवढा जोराचा पाऊस पडला पण कधी घटिकार कुंभाराचं घर भिजलं नाही. उघड्यावर असून सुद्धा सूर्याचे किरण सुद्धा त्याच्या माता पित्याला त्रास देऊ शकले नाही. नेहमी भगवंताची छाया त्याच्यावर असायची, नेहमी भगवंताची मैत्री त्याच्यावर असायची. आणि म्हणून अशा पद्धतीने हे आनंदा तो घटिकार कुंभार होता, त्याची अशी श्रद्धा होती. म्हणून अगोदर ते सम्यक संबुद्धाच्या नंतर मी एवढ्या कल्पानंतर झालेल्या सम्यक संबुद्धाला सुद्धा मला त्या उपासकाचं स्मरण झालं. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, उपासकाच्या श्रद्धेमध्ये पण एवढं बल असते की भावी बुद्ध सुद्धा तुमचं स्मरण करतात. एवढी श्रद्धा ठेवा, एवढी श्रद्धा ठेवा, एवढी श्रद्धा असली पाहिजे की भावी बुद्धाला सुद्धा आपल्या श्रद्धेचं स्मरण झालं पाहिजे. एवढे आघात बाबासाहेबांच्या श्रद्धेचं कोण विसर पडन का? बाबासाहेबांच्या श्रद्धेचं, बाबासाहेबांच्या कार्याचं कोणाला विसर पडन का? म्हणून आपण महापुण्यवान समजा की आपल्याला जी जी काही संधी प्राप्त झाली ती जीव ओतून मन ओतून एवढं पुण्यकर्म करा, खूप कुशल कर्म करा की जेणेकरून आपल्याला त्याचं अनंत अनंत फळ प्राप्त होईल. आणि तथागताच्या सुमुखातून ज्यांचं नाव निघत तर ते किती अजरामर आहेत. म्हणून आजही आपण माता विशाखाचं नाव काढतो. बघा 26 वर्षानंतर माता विशाखाचं नाव काहून निघतं? ती महाधनवान होती म्हणून का? नाही, ती शास्ता भगवंताची श्रद्धाळू उपासिका होती, अष्टशीलधारी उपासिका होती. म्हणून अनाथपिंडकाचे नाव का निघते? कारण तो महाधनवान होता म्हणून का? नाही, तो शास्ता भगवंताचा मार्गावर चालणारा श्रद्धाळू उपासक होता, तो अष्टशीलधारी होता. म्हणून आपण नित्य नियमाने अष्टशील पालन करा. महिन्यातले 4 दिवस, पौर्णिमा, कृष्णाष्टमी, शुक्लाष्टमी, चतुर्दशी, अमावस्येच्या अगोदर दिवस, हे 4 दिवस आपण ब्रह्मचर्याचं पालन करा. भिक्खू भिक्षुनीसारखं जीवन जगा, तेव्हाच हा भारत बौद्धमय होईल. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता या उत्सवाच्या प्रसंगी, या मंगलमय दिनी एवढ्या मोठ्या पूज्य भिक्खू संघाचं आपल्याला दर्शन झालं. पण ते जे आपल्यासाठी कल्याण मित्र ठरले. आणि आपण नित्य नियमाने कुशल कर्म करत राहा. आणि देण्याच्या अगोदर बी प्रसन्न राहिलं पाहिजे, देतानाही प्रसन्न राहिले पाहिजे, आणि देऊन झाल्यावर बी प्रसन्न राहिले पाहिजे. तेव्हा त्याचं चांगलं फळ येतं. नाही तर देण्याच्या अगोदर जर समजा घाबरत दिलं आणि देताना खुश झालं आणि नंतर देण्याच्या नंतर घाबरत झालं तर मग त्याचं फळ तर मिळतं पण त्याचा उपभोग घेता येत नाही. जसं की श्रीमंत माणसाला झालेला शुगर, मग त्याला पुरणपोळी खाता येत नाही, मग त्याला मीठ बी खाता येत नाही, मग काही खाता येत नाही, मग काही होते समजा. तर भगवंताने सांगितलेलं आहे की सगळ्या गोष्टीचा उपभोग घ्यायचा असेल तर ते अगोदर सुद्धा, देताना सुद्धा आणि देऊन झाल्यावर सुद्धा प्रसन्नच राहिलं पाहिजे, आनंदी राहिलं पाहिजे. जेव्हा त्याची चर्चा होईल तेव्हा खुश राहिलं पाहिजे. म्हणजे त्या गोष्टीचं फळ पण येते आणि त्याचा उपभोग प्रत्यक्ष आपल्याला पण घेता येतो. आजच्या क्षणी जास्त उपदेश न देता 10 मिनिटच भंतेजीनं दिले होते. थोडंसं क्षमा मागतो, उपदेश वाढला जरा आणि मला असं वाटतं तुम्हाला पण आवडला असेल सगळ्यांना. तर या पुण्यबलाने उपस्थित देवलोकांचं आणि सगळ्या सत्वांचं, जरी औरंगाबाद या शहरामध्ये सारे सत्व हे पुण्यकर्म करत नसतील तर अनुकंपा मला दया आली की त्या सगळ्या सत्वांना बिचाऱ्यांना हे पुण्य अर्पित हो. आजचं हे प्रवचनाचं पुण्य मी सर्वांसाठी अर्पित करतो. भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं, भवतु सबमंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.